श्रोतेहो नमस्कार। दिनांक 14 मे 2025 मिती वैशाख वद्य द्वितीया, रोज बुधवार या दिवशी रात्री 10:35 बृहस्पती ग्रहाचे म्हणजे गुरु ग्रहाचे राश्यांतर होणार आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु ग्रहाला अनन्यसाधारण महत्व आहे। याच बृहस्पती ग्रहाचे राश्यांतर वृषभ राशीतून मिथुन राशीत होणार आहे। तसं तर गुरुला भाग्यकारक ग्रह म्हणून मानलं जातं। गुरु हा कुंडलीतला एक मोठा ग्रह मानला जातो आणि याला म्हणूनच अनन्यसाधारण महत्व आहे। जातकाच्या कुंडलीत असलेला शुभंकर गुरु हा त्या जातकाची उन्नती, समृद्धी, ऐश्वर्य, नावलौकिक, यशापयश, स्वास्थ्य, आरोग्य या गोष्टी या गुरुवरून पाहिल्या जातात। गुरुचा राश्यांतर हा प्रत्येक राशीसाठी कसा असेल, या राशीसाठी शुभाशुभ फळ हे कसं असेल, कोणत्या राशीचं भाग्य उजळणार आहे, कोणत्या राशीला पीडाकारक ग्रहस्थिती आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर सर्वप्रथम मेष राशीबद्दल जाणून घेऊ। मेष राशी ही राशी चक्रातील प्रथम क्रमांकाची राशी आहे। या राशीचा स्वामी मंगळ आहे। मेष राशीच्या व्यक्तींना राशी कुंडलीनुसार तिसरा गुरु येत आहे। मात्र हा लोहपादाने असल्याने थोडा त्रासदायक असणार आहे। या गुरुपालटानंतर मानहानी, राजदंड, अपमानास्पद वागणूक, अनपेक्षित स्थलांतर आणि आपल्या बोलण्याचा विपर्यास होऊ शकतो। नोकरीत वरिष्ठांकडून मानसिक त्रास होऊ शकतो। नवीन गुंतवणूक करणं टाळायचं आहे। काही नवीन खरेदी विक्री करणार असाल तर ती सध्याच्या काळात करू नका। तसेच देवाणघेवाणीचे व्यवहार सुद्धा सध्या टाळा। विश्वासार्हता ही जपली पाहिजे। आपण स्वतः विश्वासार्हता जपली तरच समाजाकडून आपल्याला चांगली वागणूक मिळणार आहे। वृषभ राशी या राशीला दुसरा गुरु येत आहे। तो ताम्रपादाने आहे, तांब्याच्या पायाने आहे, म्हणजे अत्यंत शुभ फलदायक गुरु असा आहे। कीर्ती, मानसन्मान, सामाजिक क्षेत्रातून मदत, पाठबळ, थोरा मोठ्यांच्या ओळखी होतील। त्या ओळखीनं आपली बरीच रखडलेली कामे देखील पूर्ण होणार आहेत आणि आपल्या नवीन भविष्यातील काही कामांची शुभ फल देणारी नांदी याच काळात रुजणार आहे। कामं पूर्ण होणार आहेत। मोठ्या खरेदीचे योग येणार आहे। खरेदी करताना मात्र थोडी काळजी घ्यायची आहे। पर्यटनाचे योग, दूरचे प्रवास, यात्रा योग, परदेशी गमन योग हे देखील येणार आहे। मिथुन राशी, मिथुन राशीला पहिला गुरु येणार आहे। इतके दिवस मिथुन राशीला 12वा गुरु होता। अत्यंत कष्टकारक स्थिती या मिथुन राशीला होती, पुढेही आहे, पण ती थोडीशी कमी होणार आहे। म्हणजे दगडात विटकर मऊ असं जी म्हणतो आपण, तर मिथुन राशीला सुवर्ण पादाने गुरु येणार आहे, म्हणजे सोन्याच्या पावलाने येणार आहे। तो अडकलेली काही कामं देखील पूर्ण करणार आहे। मात्र चिंता, निराशा, वैफल्य, नैराश्य ह्या गोष्टी तशाच राहतील। मनाला अप्रिय असणाऱ्या घटना घडत राहतील। ज्योतिषशास्त्रात गुरुची दृष्टी शुभ मानलेली आहे। स्थान हानिम करोतु जीवाहा किंवा करोतु बृहस्पतीही असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे। म्हणजे गुरु ज्या स्थानात आहे त्या स्थानाचा तो स्थाननाश करतो, म्हणजे तिथं तो थोडी अशुभ फळं देतो। हानी, जीवितहानी, वित्तहानी, अपघात या दृष्टीने गुरुच्या फळाचा विचार केला जातो। मात्र जिथे दृष्टी टाकतो, गुरुला 3 दृष्टी आहेत, पंचम, सप्तम आणि नवम। या ठिकाणी दृष्टी टाकल्यानंतर गुरु तिथे अमृत दृष्टी टाकतो आणि तिथे शुभ फळ देतो। म्हणून मिथुन व्यक्तींनी खूप सांभाळून वागायचं आहे। सामाजिक स्तरावर, राजकीय स्तरावर असणाऱ्या व्यक्तींनी बोलताना संयम ठेवायचा आहे। उच्च पदावरील व्यक्तींना थोडी घडलेली चूक देखील खूप महागात पडू शकते, हे लक्षात ठेवायचं आहे। कर्क राशी या राशीला 12वा गुरु येत आहे। रौप्य पादानं तो शुभ फलदायक असला तरी मात्र व्यय स्थानातून होणार गुरुचं भ्रमण हे विनाकारण अर्थहानी करणार आहे। त्यामुळे पैशाचे व्यवहार, विशेषतः देवाणघेवाण, उधारी ही तुर्तास टाळायचीच आहे। नवीन खरेदी विक्री, उसनवारी हे सुद्धा टाळायचे आहे। पैसे देताना घेताना बँक प्रकरणात कोणाला जामीन राहायचं नाही। अनावश्यक जिम्मेदाऱ्या आपल्यावर घ्यायच्या नाहीत। नवीन खरेदी कटाक्षाने टाळायची आहे आणि अनावश्यक जिम्मेदाऱ्या देखील कटाक्षाने टाळायच्या आहेत। नोकरीत काही अंशी बढती, प्रमोशन, काही अधिकार पद आपल्यावर तात्पुरती दिली जाऊ शकतात। मात्र ती सुद्धा सांभाळताना खूप विचार करून सांभाळावीत। आपण काटेरी सिंहासनावर बसलेलो आहोत हे लक्षात ठेवायचे। ते सिंहासन आपल्याला सुखाचं ठरणार नाही। मात्र जरी आपल्याला ती जबाबदारी आली
तरी ते आपण सक्षमपणे पेलवू शकाल, फक्त थोडासा संयम आवश्यक आहे. सिंह राशी, लाभात 11वा गुरु हा विशेष लाभप्रद मानला जातो. मात्र हा गुरु लोहपादाने आहे. या व्यक्तींनी आरोग्य जपायचं आहे. जुनाट काही आजार नव्यानं डोकंवर काढतील अशा पद्धतीचा हा गुरुभ्रमणाचा काळ आहे. काही जुनाट आजार म्हणजे त्वचारोग असतील, दुर्धर आजार असतील, जीर्णव्याधी असतील, हृदयरोग असतील, याबद्दलचा खूप काळजी घेण्याचा काळ हा या ठिकाणी सांगितलेला आहे. केलेल्या परिश्रमाचं मात्र चीज होईल. आपण अनेक वर्षांपासून काही परिश्रम करत आलात तर लाभ मार्ग या ठिकाणी मोकळे होणार आहेत. राजकीय व्यक्तींना मोठे पद, कीर्ती, मान सन्मान व गौरव मिळण्याचे योग या ठिकाणी सांगितलेले आहेत. कन्या राशी, या राशीस 10व्या ठिकाणी 10व्या स्थानातून गुरुचं भ्रमण होत आहे. आर्थिक मोठे लाभ होणार आहेत. आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात आपलं नावलौकिक व कीर्ती वाढणार आहे. जुने येणे आपले वसूल होणार आहेत. जुने काही कोणाकडून आपली रक्कम येणार आहेत, उधारीनं दिलेली आहे, विश्वासानं दिलेली आहे, तर ते येणे मात्र परत येतील. ग्रहक्लेश थोडासा वाढणार आहे. म्हणून घरी वागण्यामध्ये, आचरणामध्ये पारदर्शकता ठेवणं आवश्यक आहे. मात्र काही प्रमाणात मान सन्मानाच्या बाबतीत थोडीशी अधोगती येण्याची भीती आहे. गैरसमजातून आपलं व्यक्तिमत्व हे कुठंतरी अधोरेखित केलं जाणार आहे. आपल्या वाईट बोलण्यातून, तिखट बोलण्यातून प्रिय व्यक्तींचा विरह होऊ शकतो. स्वभावातील तामसीपणा आपल्याला थोडा कमी करायचा आहे. या परिस्थितीतून जे निर्णय घ्यायचे ते पुनर्विचार करून घ्यावे लागतील. तुळ राशी, तुळ राशीस 9व्या स्थानातून म्हणजे भाग्यातून होणारं गुरुचं भ्रमण हे अतिशय शुभ फलदायक आहे. अर्थप्राप्ती, थोरा मोठ्यांकडून होणारा अर्थलाभ, मदत, व्यापारी वर्गास जुने येणे वसूल होतील, तेही सुलभरित्या, भांडणतंटे करून नाही. तसेच विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील, त्यांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे. रौप्य पादाने असलेला हा गुरु हे भ्रमण, हे गुरुचं भ्रमण हे राजयोग कारक मानले गेलेलं आहे. वृश्चिक राशी, या राशीस 8वा गुरु आहे. तोही सुवर्ण पादान आहे. थोडीशी प्रतिकूल फल या राशीसाठी मिळणार आहेत, विपरीत फल मिळणार आहेत. या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यायची. त्यातले तर आरोग्याबद्दल ही तर विशेष काळजी घ्यायची. जुनाट काही रोग उद्रेक होतील, रौद्र रूप धारण करतील, असं सध्याच्या गुरुचं हे प्रमाण आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा कालखंड आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. मालमत्तेचं नुकसान, अग्निभय, राजभय, व्यापारात हानी, सरकारी दरबारी कामात विलंब, कोर्ट कचेऱ्यात प्रतिकूल फळ मिळण्याचा काळ. धनुराशी, धनुराशीस मान सन्मानकारक योग आहे. समसप्तम योगा म्हणजे दृष्टीचा गुरु. मी मगाशी सांगितलं की दृष्टीचा गुरु हा अत्यंत शुभ फलदायक फळ देणारा असतो. सप्तमावर गुरुची पूर्ण दृष्टी येत असल्याने जोडीदाराचा उत्कर्ष घडविणारी अशी हे गुरुचं भ्रमण आहे. बढती, प्रमोशन, लौकिक प्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यशप्राप्ती या गुरुच्या भ्रमणातून होणार आहे. हातून अनेक उल्लेखनीय कार्य होतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपण जर असाल तर राजकीय क्षेत्रात आपली अनेक प्रगती, अनेक संधी, प्रगती साधण्याचे हे योग या ठिकाणी आहे. मकर राशी, 6वा गुरु आहे. सुवर्ण पादानं येणारा आहे. गुरु हा आरोग्यविषयक चिंता वाढवणार आहे. म्हणजे 6ष्टम स्थान हे आरोग्य स्थान मानले जातं. प्रतिकूल फलदायक, आरोग्यासाठी हा प्रतिकूल फल, विशेषतः मानसिक तणावकारक गुरु हा या भ्रमणातून येणार आहे. घरात ग्रहकलह, वैचारिक बेबनाव, गैरसमज यामुळे मनशांती ही भंग होईल. घाई गडबडीत अविचारी निर्णय घ्यायचे नाहीत. मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीप्रमाणे सध्या मकर राशीच्या लोकांनी वागायचं आहे. शत्रुपीडा होईल, राजभय होईल. आपण आपलं खरं असताना देखील ऐकून घेतलं जाणार नाही अशी परिस्थिती ही या मकर राशीसाठी आहे. तरी पण मकर राशींनी संयमानं जर वागलं तर पुढचा काळ त्यांच्यासाठी सुलभ असेल. कुंभ राशी, 5वा गुरु म्हणजे पंचम गुरु ताम्रपादानं आहे. या गुरुच्या भ्रमणानं अत्यंत शुभ फलदायक स्थिती, आपल्याला शुभ फलदायक फळं मिळणार आहेत. संतती, संपत्ती, लौकिक प्रतिष्ठा ही वाढणार आहे. म्हणजे वर्धमान असा हा गुरु या कुंभ राशीसाठी मानला जातो. हाती घेतलेल्या कामात यश, अनेक दिवसांपासून घेतलेली कामं
ही आत्ता पूर्ण होतील. परदेश गमन इच्छुकांना परदेश गमनाचे योग आहेत. अचानक मोठे धनलाभ या राशीला प्राप्त होणार आहेत. कुटुंबात समाधानी सौख्यकारक असं वातावरण निर्माण होणार आहे. ह्या ग्रहयोग थोड्या मोठ्यांच्या ओळखी करून देणार आहे, मैत्री करून देणार आहे आणि त्या मैत्रीतून मोठे धनलाभ या व्यक्तींना होणार आहे. थोडक्यात तिमिरातून तेजाकडे असा हा गुरु या कुंभ राशी व्यक्तींना फळ देणार आहे. मीन राशी चौथा गुरु आहे, रौप्य पादाने आहे, संमिश्र फलदायक आहे. काही प्रमाणात फळ चांगली मिळतील, काही प्रमाणात फळ वाईट मिळतील. आर्थिकदृष्ट्या खूप सांभाळून व्यवहार करायचे. अर्थप्राप्तीच्या दृष्टीने येणारे जे मार्ग आहेत ते काही प्रमाणात बंद होतील किंवा मंदावतील असं या गुरुचं फळ आहे. शेअर्स, सट्टा, द्यूत या बाबतीत आपण फार सावधगिरी बाळगायची आहे. हे व्यवहार सध्या तुर्तास बंद करायचे आहेत. बंद करणं शक्य नसेल तर अनेक सावधगिरी बाळगून हे व्यवहार करायचे आहे. गुप्त हितशत्रूंचा त्रास आपल्याला होऊ शकतो. खास करून राजकारणात असलेल्या व्यक्ती किंवा उच्च पदावर स्थित असलेल्या व्यक्तींना गुप्त हितशत्रूंचा त्रास संभवतो. पती पत्नीत वैचारिक कलह, एकमेकांबद्दलचा विश्वास हा कमी होण्याची भीती. आरोग्य मात्र ठीक राहील. जुने येणे वसूल होतील. जुनाट काही येणे असतील, बऱ्याच दिवसांचे आर्थिक व्यवहार असतील तर ते सुद्धा आपल्याला पूर्ण होणार आहे. मंडळी, 14 मे 2025 रोजी रात्री 8:44 ते 12:26 हा पुण्यकाळ आहे गुरुभ्रमणाचा. मी सांगितलं की गुरुभ्रमणाचा हा पुण्यकाळ. या पुण्यकाळात ज्या राशींना मी अनिष्टकारक ग्रहस्थिती सांगितलेली आहे त्या राशींना या पुण्यकाळामध्ये दान, जप, पूजा करायची आहे. तर्पण मार्जन करायचं आहे. गुरुच्या नावानं काही जप ब्राह्मणांकडून करून घेतला तरी चालेल, स्वतः केला तरी चालेल. गुरुचं दान हे द्यायचं आहे. गुरुची शुभ फळं मिळावीत यासाठी गुरुवार व्रत आपण करू शकता. हरभरा डाळ, गुळ, गुरुची सुवर्ण प्रतिमा ही या पुण्यकाळात दान द्यायची आहे. औदुंबराची उपासना, औदुंबराला परिक्रमा केल्यास त्याचीही शुभ फळं या पुण्यकाळात मिळतात. श्रोते हो, गुरुभ्रमण या व्हिडिओबद्दल आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास आपण मला फोन करू शकता. कमेंट बॉक्समध्ये आपण आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवावी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल देखील जरूर अभिप्राय द्यावेत. धन्यवाद.